छावा मूवी बघायला. बघूया कसा आहे पिक्चर तो. बरेच दिवस आल्यापासून चाललं होतं पिक्चरला जायचं, पण काही होत नव्हतं येणं, तिकीटच मिळत नव्हतं. आज मिळालं आहे, आता बघूया. हाय फ्रेंड्स, महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. काल रात्री थोडं शूट घेतलं होतं जेव्हा आम्ही मूवीला गेलो होतो. त्यानंतर काही शूट घेता आलं नाही, कारण की सगळेच खूप भावूक झालो होतो पिक्चर बघून. जसं त्यांना अटक केली की आणि त्याच्या आधीच म्हणजे सरसेनापती हंबीरराव त्यांच्या निधनाची बातमी आली, त्यानंतर जे डोळ्यातनं अश्रू यायला सुरुवात झाली होती ना, अख्खा पिक्चर संपेपर्यंत आम्ही रडत होतो. म्हणजे मी आणि माझ्या शेजारी पण एक बसल्या होत्या वहिनी, त्यासुद्धा म्हणजे अख्खा थिएटरच रडत होता. पण काही दुसरं काही बोलताच आलं नाही. रात्री शूट घेतलंच नाही मी त्यामुळे आल्यावर. आणि तिथनं आलो, श्रीसुद्धा खूप रडला पिक्चर बघताना. तिथनं आल्यावर पुन्हा मग त्याचे तर प्रश्न चालूच होते, मम्मी हे कसं आहे, मम्मी ते कसं आहे. आणि मग परत यूट्यूबवर तो सर्च करत होता बराच वेळ, काय काय कसं आहे काय नाही. खूप छान पिक्चर होता. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी नक्की बघा. अजूनसुद्धा ते आठवलं ना तर डोळ्यातनं पाणी येतं. आणि आज महाशिवरात्री तर बघू मंदिरात जाण्याचं ठरवलं आहे. प्रत्येक ठिकाणी योग आल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. आणि मूवीला पण आम्हाला तसंच जायचं होतं. आम्ही इथे आलो त्यानंतर पुन्हा घराची साफसफाई वगैरे करायची, त्यामुळे लगेच तर मूवीला जाणं शक्य नव्हतं आम्हाला पुण्यातून आल्यावर. म्हणून मग तिकीट काढायला बघत होतो, पण इतका म्हणजे फुल आहे ना आमच्या इथे थिएटर. 2-2 दिवस आधी तिकीट काढू ना तेव्हा कुठेतरी बघायला मिळतं. खूप छान. त्या विकी कौशलनी पण काम खूप छान केलं आहे संभाजी महाराजांचं. आणि ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहीतच असेल, पण ज्यांनी नसेल बघितलं ना त्यांनी खरंच बघून या पिक्चर. खूप छान केलं आहे, म्हणजे खूप छान दाखवलं आहे त्यांचं सर्व महाराजांचा इतिहास. हे घडायला नको होतं खरं तर. म्हणजे तिथे जेव्हा मूवी बघत होती ना तेव्हा मी असं ओरडावंसं वाटत होतं ते, की आमच्या महाराजांना तू साखळदंडामध्ये बांधून ठेवलेस आणि जर का ते मोकळे असते ना तर एकही त्यातला शिल्लक राहिला नसता, असं तिथे सांगावंसं वाटत होतं. बाकी काही बोलत नाही मी. दिवसभरात काय होईल ते आपण बघू पुढे. आणि देवपूजा वगैरे सकाळीच करून झाली आहे माझी. रांगोळी वगैरे काढून झाली आहे. फराळासाठी छान असे वडे केलेत साबुदाण्याचे. महाशिवरात्री म्हणून नाश्त्यासाठी आज साबुदाण्याचे वडे बनवलेत. तर आम्ही खाऊन घेतो आहे. देवाची पूजा वगैरे मगाशी करून झाली आहे. मंदिर जाऊन येते. सकाळपासून नाही गेली, गरम वगैरे होतं त्यामुळे आता जाऊन येते. बेल घेतलं आहे, अक्षर घेतले, हे तेल घेतलं आहे आणि प्रसाद म्हणून केळी घेतली आणि हे ताट घेतलं. ताटातनं एवढं सगळं घेऊ शकत नाही, ते जवळच आहे मठ, दाखवते तुम्हाला तिथे जाताना. मंदिरात आली आहे फायनली. खूप छान असं सजवलं आहे मंदिर, इथे घराजवळच आहे आमच्या. रांगोळी वगैरे छानपैकी काढली आहे, खूप छान वाटते. आत्ताच आली आहे मंदिरातून. खूप छान असं प्रसन्न वाटत होतं तिथे पूजा वगैरे करताना. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.